आंबा बागायतदार यावर्षी चांगलाच संकटात सापडलाय। घटलेलं उत्पादन, एकदम तयार झालेला आंबा काढण्यासाठी नसलेलं मनुष्यबळ आणि मार्केटमध्ये पडलेले दर, या सगळ्या कारणांचा फटका बागायतदारांना बसलाय। पाहूया या रिपोर्टमध्ये। कोकणातील आंबा बागांमध्ये सध्या अशी परिस्थिती बघायला मिळते। सुरुवातीला आंब्याचं उत्पादन घटलेलं होतं, मात्र एप्रिलमध्ये अचानक जास्त आंबा झाल्यानं तो काढायचा कसा असा प्रश्न बागायतदारांना पडला। आंबा काढण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध होऊ न शकल्यानं बहुमतांशी आंबा असा गळून पडलाय। यात भर म्हणून अवकाळी पाऊस, वाशी मार्केटमध्ये आंब्याचे पडलेले दर, या कारणांचा फटकाही आंबा उत्पादकांना बसलाय। आंबा सुद्धा आता झालेला, तो काढण्यासाठी आता थोड्या प्रमाणात झालेला तो पडून जातोय आणि वाशी मार्केटला आम्ही पाठवतो आंबा, परंतु त्याला त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आम्हाला मिळायला पाहिजे तेवढं बेनिफिट मिळत नाही। कवडी मोलाचं एक पैसे मिळतात त्याला, म्हणजे एवढी मेहनत आणि औषधांचा खर्चच त्यामुळं भागत नाही आहे त्या ह्याच्या उत्पन्नातून। जगप्रसिद्ध देवगड हापूस बाजारपेठेत पहिल्या टप्प्यात तुरळक प्रमाणात दाखल झाला, त्यामुळे आंब्याचा एक डझनी दर 1000 ते 1800 रुपये होता। मात्र त्यानंतर वाशी मार्केटमध्ये आंब्याचा दर गडगडला। नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहर आला, मात्र अनुकूल वातावरण नव्हतं। वाज मोहराचे प्रमाण जास्त असल्यानं पहिल्या टप्प्यात आंब्याचं उत्पादन 2 ते 3% झालं। जानेवारी महिन्यातही मोहर समाधानकारक आला नाही। दुसऱ्या टप्प्यात आंब्याचं उत्पादन 30% राहिलं। उत्पादन घटल्यानं नेपाळी कामगारांना परत पाठवलं। एप्रिल महिन्यात तयार झालेल्या आंब्याचं प्रमाण जास्त होतं। आंबा काढण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्यानं आंबा गळून पडला। कमी आंबा असल्यामुळे यावर्षीचा आंबा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे। यावेळी आंब्याचं कमी उत्पादन असताना चांगले दर मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र मार्केटमध्ये दर घसरल्यानं बागायतदार आर्थिक संकटात सापडलाय। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।